आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्या जन्म वाढदिवसानिमित्त आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्रात संपूर्ण होतोय। त्याचाच एक भाग चेंबूर विधानसभेचे कार्यसम्राट आणि दानशूर असे आमचे सगळ्यांचे साहेब काते साहेब यांच्या वतीने हा आज कार्यक्रम आपल्या चेंबूरच्या गोरगरीब लोकांसाठी, जनतेसाठी मोफत स्वरूपात संपूर्ण शासकीय दाखल्यांचं वाटपाचं आणि देण्याचं काम चालू आहे। मी जनतेच्या वतीने काते साहेबांचं आणि या संपूर्ण शासकीय टीमचं आभार व्यक्त करेन की जेणेकरून लोकांना त्यांच्या शासनाच्या दरबारात जाऊन बरेच वेळा चक्रा मारायला लागतात, परंतु आज 5 मिनिटात सगळ्यांचे कार्यक्रम होतील। शासन जनतेच्या दरवाज्यात आलंय, जनतेने त्याचा फायदा घ्यावा एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र। आज आपल्या इथे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब तसेच अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही कार्यक्रम आयोजित केला गेला आहे, आपल्या चेंबूर विधानसभाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री तुकाराम काते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे। शासन आपल्या दारी आलेलं आहे। सर्वांना एकच विनंती करेन की प्रत्येकाला आपण इथून जातो की आपल्याला प्रत्येक कुठलेही शासकीय काम असेल तर आपल्याला हेलपाटे घालावे लागतात, तर हे हेलपाटे आपल्याला म्हणजे सारखे आपलं ये जा होऊ नये यासाठी शासन आज आपल्या दारी आलेलं आहे। तर सर्वांनी याचा म्हणजे फायदा जरूर घेतला पाहिजे आणि हे विनामूल्य आहे। सर्व इथे शासकीय म्हणजे जे काही तुमचे योजना असतील किंवा तुमचे उपक्रम असतील, तुमचे रेशन कार्ड पासून असेल, असे प्रत्येक योजना इथे सगळे शासकीय आपले अधिकारी बसलेले आहेत। आणि खरंच मी काते साहेबांचं मनापासून सर्व जनतेच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करते किंवा त्यांना आम्ही असं आश्वस्त करतोय की खरंच तुम्ही आमच्या प्रत्येक जनतेसाठी नेहमीच काही नाही काही सुविधा आणता, आम्हाला सुलभ अशा तऱ्हेने सोप्या रीतीने जिथे कुठे आमची धावपळ होऊ नये, वयस्कर लोकांची धावपळ होऊ नये, आपण असे योजना राबता। खरंच आपल्या सर्वांच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपले खूप खूप आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी सांगेन काते साहेबांचे खरोखर मनापासून आभार मानेन की 15 दिवस होऊ दे, महिना होऊ दे, असे शिबिर काते साहेब हे वारंवार लावत असतात, जेणेकरून महिलांना, इतर विभागातील नागरिकांना जे डॉक्युमेंट्स पाहिजे, जे म्हणजे आधार कार्ड असू दे, रेशनिंग कार्ड असू दे, श्रम कार्ड असू दे किंवा आणखीन काय कुठल्या गोष्टीचं असेल तरी म्हणजे कार्यालय तर हा कायमचा त्यांचा चालूच असतो, तिथं देखील हे कार्यक्रम करत असतात, ह्या योजनेचा लाभ देत असतात। परंतु आमच्या प्रत्यक्षात म्हणजे आज त्यांनी एक मध्यंतर कार्यालयामध्येच्या हिशोबाने जेणेकरून सर्व 5-6 वॉर्डच्या हिशोबाने सर्व नागरिकांना हा लाभ घेता आला पाहिजे आणि खरोखर नागरिक तर लाभ घेतातच। आणि मी तरी आणखीन विनंती करेन की आणखीन कोणाला माहिती नसेल तरी अशासाठी आम्ही बॅनर देखील लावलेले आहेत आणि प्रत्येक नागरिकांनी येऊन याचा लाभ घ्यावा आणि ह्याची कोणतेही म्हणजे पैसे त्याचे स्वीकारले जात नाही। आमदार खरोखर असावा तर असा, कारण का जेणेकरून नागरिकांच्या ज्या काही सुखसोयी असतात तर त्या ह्या गोष्टींसाठी खूप नाचावं लागतं, खूप लाईन लावावी लागते आणि ह्या सोयी आम्हाला खरोखर काते साहेब करून देतात, त्यांच्याबद्दल मी खरोखर मनापासून धन्यवाद मानते। सर्वांना जय महाराष्ट्र। कारण आज आमच्या वॉर्डमध्ये 154 मध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि तसेच काते साहेब आमचे आमदार त्यांचेही आभार मानते आणि ह्या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा हीच विनंती आहे। कारण इथे कसं राशन कार्ड, लाडकी बहीण, पंतप्रधान आयुष्मान कार्ड असे बरेच काही योजना आहेत, त्यांचा लाभ घ्यावा हीच माझी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खरोखर मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे मराठा समाजाचा, माझं नाव महेश सावंत। मी आज काते साहेबांना खरोखरच शुभेच्छा देतो की आमचे स्थानिक आमदार असून त्यांनी आधीपासून गेले अनेक वर्ष म्हणजे 30-35 वर्ष ते आज आमची सेवा करतात ह्या विभागाची आणि ते नगरसेवक शाखा प्रमुख असल्यापासून आजपर्यंत आज आमदार झाले तर लोकांच्या घरादारापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांचं जे आहे हे असं कोणताही आमदार करणार नाही महाराष्ट्रातला, परंतु ते काते साहेब करतात। आणि हे जे शिबिर भरवलं आहे आमच्या विभागातील सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध जेवढे असतील त्यांच्यासाठी ही योजना उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल मी खरोखर त्यांचा अत्यंत आभारी आहे। त्याचप्रमाणे येथे शासकीय जे काही सुविधा मिळवून देत आहेत ह्या शासकीय सुविधा जरी या ठिकाणी पूर्ण झालं नाही तरीसुद्धा त्याचा पाठपुरावा करण्याचं काम सुद्धा काते साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की इथे जे अर्धवट राहिलं असेल ते सुद्धा मी पूर्ण करून देईन, अशा पद्धतीचं काम करणारा आमदार बघितलं तर आमचे तुकाराम काते साहेब आहेत।